यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। एक ब्रेकिंग न्यूज येते। मुंबई उच्च न्यायालयानं बॉम्ब उडवून देण्याची धमकी आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची वास्तू आणि मुंबई उच्च न्यायालयाला मुंबई हायकोर्टाला बॉम्ब उडवून देऊ अशी धमकी आलेली आहे। तर यानंतर आता यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत आणि दरम्यान हा नेमका धमकीचा ईमेल कुणी पाठवला, ही धमकी नेमकी कुणाकडून आली आहे या सगळ्या संदर्भात आता शोधाशोध सुरू आहे। मात्र या धमकीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत। तसंच मुंबई हायकोर्ट परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलेली आहे। पण पाहतोय या घडीची अत्यंत मोठी बातमी। मुंबई हायकोर्ट हे बॉम्ब उडवून देऊ अशी धमकी आलेली आहे। तर आपण पाहतोय पोलीस या संदर्भात तपास करतात। नेमका ही धमकी कुणी पाठवली या सगळ्या संदर्भात तपास केला जातोय। मात्र यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे आमच्या सोबत आहेत। पूजा, मुंबईला हायकोर्टाला उडवून देण्याची धमकी आलेली आहे, नेमकी कुणी ही धमकी दिली आहे, काही माहिती कळतेस का, काही डिटेल आहेत का? नक्कीच स्नेहा, दिल्ली हायकोर्टाची जी जुनी इमारत आहे त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे, असा ईमेल पाठवण्यात आलाय आणि त्यामुळे पूर्ण इमारत आता रिकामी करण्यात आली आहे। परंतु सुरक्षा यंत्रणेला यामध्ये काही सापडलेलं नाहीये। तर यामुळे 2:30 वाजल्यानंतर पुन्हा कोर्टाचं कामकाज आहे ते सुरू केलं जाणार आहे। परंतु ही धमकी कोणी दिली आहे याचा तपास आता सुरू आहे। अद्याप याबद्दल माहिती नाहीये। नक्कीच धन्यवाद पूजा या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय हायकोर्टाला उडवून देण्याची दिल्लीनंतर आता मुंबई उच्च न्यायालयाला उडवून देण्याची धमकी आलेली आहे। पण पाहतोय अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी। दिल्ली हायकोर्टाला सुद्धा, दिल्ली न्यायालयाला सुद्धा बॉम्ब उडवण्याची धमकी आली होती। मात्र दिल्ली कोर्ट नंतर आता मुंबई उच्च न्यायालयाला सुद्धा बॉम्ब उडवून देऊ अशी धमकी आलेली आहे। या धमकीनंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आलेली आहे आणि या परिसरात साहजिकच आहे या धमकीच्या ईमेलनंतर तणावाचं वातावरण आहे आणि सगळ्या दृष्टीने तपास यासाठी केला जातोय। मुंबई पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि आता मुंबईत सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मुंबई हायकोर्टाच्या आवारामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तसंच सगळ्या दृष्टीने तपासणीची खबरदारी घेतली जाते। तर पूजा उजगरे आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पूजा, खरं तर दिल्ली उच्च न्यायालयाला ही धमकी आली होती, मात्र त्यानंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा हीच धमकी आलेली आहे। यानंतर कशा घडामोडी घडतात, काय वातावरण आहे तिथे? राज्याचा देशभरामध्ये हाय अलर्ट असतोच नेहमी। मुंबई आणि दिल्ली जी मोठी महानगर आहेत तिथे हाय अलर्ट असतो। परंतु सतत धमक्यांचे जे ईमेल आहे किंवा फोन ते केले जातात आणि त्यामुळे आता हा सुद्धा धमकीचा मेल आलेला आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क झाली आहे। हायकोर्टामध्ये सुद्धा बॉम्ब जे पथक आहे, बॉम्ब शोधक पथक, ते दाखल झाले आणि त्यांच्याकडून शोध सुरू आहे। पूर्ण इमारत आता सध्या रिकामी केली गेली आहे आणि यामुळे गोंधळ सुद्धा उडालेला दिसतोय। स्नेहा, नक्कीच पूजा, नेमक्या कोणत्या आतंकवादी किंवा कोणत्या दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी घेतलेली आहे का, किंवा कशा स्वरूपात खरं तर ही धमकी आली होती, ईमेलच्या द्वारे, फोनद्वारे, नक्की काय या सगळ्या संदर्भात डिटेल्स आहेत अजून? जे हायकोर्टामध्ये कर्मचारी आहेत त्यांनाच धमकीचा मेल आलेला आहे आणि मेलद्वारे ही धमकी आली आहे। आता ह्याचा तपास सुरू आहे, परंतु अशा अनेक धमकीचे मेल सतत येत आहेत पोलिसांना। तर पण ह्यातून पुढे काही येत नाहीये। तर आता ह्या धमकीमधून काय येतंय, ती कोणी दिली आहे, काय, ह्याचा तपास सुरू आहे। स्नेहा, नक्कीच पूजा, खरं तर दिल्ली हायकोर्टाला सुद्धा याच प्रकारची धमकी आली होती आणि मुंबईला सुद्धा आता मुंबई हायकोर्टाला सुद्धा हीच धमकी आलेली आहे। याच्यानंतर संपूर्ण इमारतीचा परिसर जो आहे तो इमारत सुद्धा रिकामी करण्यात आली होती, परिसर रिकामा करण्यात आला होता। बॉम्ब, तू म्हणालीस मगाशी बोलताना की बॉम्ब स्क्वॉड सुद्धा तिथे दाखल झालेला आहे, बॉम्ब शोधक पथक दाखल झालेला आहे। कशा प्रकारे आता तिथे तपासणी सुरू आहे? बॉम्ब शोधक पथकाकडून दिल्ली हायकोर्टची जो परिसर आहे त्याची पूर्ण तपासणी केली आहे, परंतु तिथे काही सापडलेलं नाहीये। त्यामुळे अर्ध्या तासानंतर म्हणजे जवळपास 2:30 ते 2 वाजेदरम्यान तिथे पुन्हा कामकाज सुरू होणार आहे। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पूजा। तर आपण पाहतोय मुंबई हायकोर्टाला बॉम्ब उडवून देऊ अशी धमकी आलेली आहे आणि या धमकीचा ईमेल हायकोर्ट कर्मचाऱ्यांना आला होता। तसंच याआधी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाला सुद्धा बॉम्ब उडवून देऊ अशी धमकी आलेली आहे आणि दिल्ली न्यायालय
पाठोपाठ दिल्ली कोर्टाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा हायकोर्टला सुद्धा आता बॉम्बनं उडवून देऊ अशी धमकी आलेली आहे। यानंतर बॉम्ब शोधक पथक तसंच बॉम्ब स्क्वॉड इथं दाखल झालेला आहे आणि आता या पुढची कारवाई काय असेल या सगळ्या संदर्भात पोलीस तपास करतात।